नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. तर स्वामी सेवेत असल्यावर सर्वांना प्रचिती येत असते, स्वामींचे बरेच अनुभव येत असतात. असा कुठलाही भक्त नाही की ज्याला स्वामींची अजून प्रचिती आली नाही किंवा स्वामींचा कुठलाही अनुभव आलेला नाही. तर मीही जेव्हा स्वामी सेवा करत होते म्हणजे करते, तर मला स्वामींचे भरपूर असे अनुभव आलेले आहे आणि सगळ्यात मोठा आणि सगळ्यात म्हणजे मनाला असा कायमस्वरूपी मनात घर करून राहणारा असा तो अनुभव आहे. तोच अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझं एवढं मोठं चॅनल नाही की मला अशा भरपूर कमेंट येतील आणि कुणीतरी मला असं विचारतील. मी एवढी मोठीही यूट्यूबर नाही, छोटंसं माझं चॅनल आहे स्वामींच्याच कृपेने. तर मला एका ताईंची कमेंट आली होती की तुम्ही ह्या पानाची सेवा कशासाठी करता, हे पान कशाचं आहे. तर माझा आजचा अनुभव ह्या पानाविषयीच आहे. स्वामींनी जो मला सगळ्यात मोठी प्रचिती दिलेली आहे ह्या पानाबद्दल दिलेली आहे. तर झालं असं की मी सेवा स्वामींची करत होते, पण घरातले तेवढं काही स्वामींना मानत नव्हते की घरातले सगळेच स्वामींना मानतात. माझ्या घरात फक्त सासरेच स्वामींना मानत होते, पण घरात अशी कोणी स्वामींची सेवा करत नव्हते. तर मीच घरामध्ये स्वामींची सेवा करण्यास सुरुवात केली. घरामध्ये स्वामींचा फोटो, मूर्ती वगैरे आणून स्वामींची सेवा करण्यास सुरुवात केली. तर त्यामुळे मिस्टरांना सांगावं की मला अक्कलकोटला दर्शनला तुम्ही घेऊन चला, मला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे, हे सांगण्याची मला त्यांना धाडस होत नव्हती. की आपल्या म्हणजे आपण जी सेवा करतोय स्वामींची, तर त्यांना स्वामी तेवढं मानत नाही आणि आपण कसं त्यांना सांगायचं की मला दर्शनाला घेऊन चला. तर मला कधी त्यांना असं सांगायची धाडसच झाली नाही आणि मला वाटत पण नव्हतं की हे मला कधी स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन जातील. पण माझ्या मनात हा विश्वास होता आणि स्वामींनाही मी सारखं सांगत होते की स्वामी मला तुमच्या दरबारात यायचं आहे, मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे, मला तुम्ही तुमच्या दर्शनासाठी बोलवा. कसं बोलवणार, कसं मला घेऊन जाणार हे मला माहिती नाही. मी कुणालाही याबद्दल सांगणार पण नाही की मला अक्कलकोटला जायचं आहे, स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे. पण मला तिथं घेऊन यायचं काम तुम्ही करायचं आहे, मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे, एवढं फक्त मी स्वामींना सांगत होते. तर असंच मी सेवा करत राहिले स्वामींची. तर मिस्टरांच्या मनात अचानक कसं आलं, त्यांचं मन परिवर्तन कसं झालं हे मलाच माहिती नाही. आणि अचानक त्यांनी ठरवलं की तुला मी उद्या स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला घेऊन जाणार आहे. तर मला तो आश्चर्याचा धक्काच बसला की न सांगता ह्यांनी कसं काय मला म्हटलं की आपण दर्शनाला स्वामींना अक्कलकोटला जाऊया म्हणून. तर मी खूप खुश झाले तेव्हा. म्हटलं की ही स्वामींची पहिली प्रचिती वाटली मला की न सांगता स्वामींनी ह्यांना तयार केलं जाण्यासाठी मिस्टरांना. आणि माझंही म्हणणं तेच होतं. तर बरोबर आम्हाला गुरुवारी स्वामींनी तिथे बोलवलं. म्हणजे मिस्टर म्हणत होते की बुधवारी आपण जायचं, पण बुधवारी त्यांना वेळ मिळाला नाही, बुधवारचं कॅन्सल झालं आणि आम्ही बरोबर गुरुवारी स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. जेव्हा आम्ही दर्शनासाठी स्वामींच्या निघालो, गाडीमध्ये स्वामींची गाणी लावली होती. तर ती गाणी ऐकून मला एवढं मन भरून आलं माझं की मी जाताना अक्षरशः रडत रडत गेले. मला रडू म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं, मी रडले तेव्हा. खूप मला मन भरून आलं की कसा माझा प्रवास घडला, कसं स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि कसं स्वामींनी हे घडवलं की कधी मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मिस्टर समोरून मला सांगतील की चल तुला अक्कलकोटला घेऊन जातो आणि स्वामींचं दर्शन करूया. हे मिस्टर मला म्हणतील हे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता या सगळ्या गोष्टींचा. तर ह्या गोष्टी स्वामी कशा घडवून आणल्या आणि कसं मी आता अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी चालले आहे, हे सगळं माझा प्रवास आठवून मला रडू येत होतं. म्हणजे स्वामींची एवढी कृपा, एवढा आशीर्वाद आपल्यावर आहे आणि खरंच स्वामी खूप दयाळू आणि प्रेमळ आहेत, ह्याची प्रचिती मला त्यावेळी येत होती. आम्ही मंदिरात पोहोचलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन. पण मला तिथे स्वामींच्या समोर मुजरा करायचा होता, पण तिथे त्या पुजाऱ्यांनी मुजरा करायला दिला नाही. ते म्हटले की बाहेर तुम्ही काय करायचं आहे ते बाहेर करा, इथे काही करायचं नाही. मग मी परत जाताना एकदा स्वामींना आणि नमस्कार करावा म्हणून मी स्वामींच्या समोर हात जोडून उभी राहिले आणि तेवढ्यात एक मुलगा आला आमच्यासमोर आणि माझ्या मिस्टरांना आणि मला म्हणाला की तुम्हाला स्वामींच्या मूळ पादुकांचं दर्शन करायचं आहे का. तर आम्ही हो म्हटलो. तर तो आम्हाला तिथे घेऊन गेला.
जिथे वटवृक्ष आहे तिथे नेमका आम्हाला तो घेऊन गेला. फक्त आम्हा दोघांनाच त्यांना विचारलं आणि आम्हा दोघांनाच तो तिथे घेऊन गेला आतमध्ये. आत्ता ते पूर्ण सगळं बंद करून ठेवलेलं आहे, म्हणजे ते बंदच असतं. तेव्हाही ते बंदच होतं. ते त्यानं कुलूप उघडून आम्हाला आतमध्ये तिथे त्या झाडापाशी, वटवृक्षाच्या झाडापाशी आम्हाला तिथे घेऊन गेला. त्याने तिथं आम्हाला माहिती सांगितली की हे असं स्वामी इथे बसत होते आणि अशा प्रकारे हे 3 ब्रह्मा, विष्णू, महेश अशा प्रकारच्या ह्या 3 झाडामध्ये 3 असे खोंड ह्याचे झाडाचे आहेत. अशा प्रकारे त्याने आम्हाला माहिती सांगितली आणि तो अचानकच मला बोलला की तुम्ही इथे स्वामींना मुजरा करा. तर माझ्या मनात जे होतं ते स्वामींनी ओळखलं. मला स्वामींच्या समोर मुजरा करायचा होता. तर मला वाटलं काही जणू स्वामीच आज्ञा देत आहेत, तर मी तिथे स्वामींना मुजरा केला. मी मुजरा करून उठेपर्यंत स्वामींनी माझ्या हातात पान दिलं त्या वटवृक्ष झाडाचं आणि बोलले की हे घे, हे तुला दिलं आहे. तर मला तेव्हा काही वाटलं नाही त्या पानाचं. मी घेतलं, स्वामींचा प्रसाद असेल म्हणून त्यांनी आता त्या मुलग्याने दिले म्हणून मी ते घेतलं माझ्याजवळ आणि ठेवलं. पण मला तिथे खूप समाधान वाटलं की माझी जी इच्छा होती स्वामींना मुजरा घालायची, ती इच्छा माझी पूर्ण झाली. मी तिथे स्वामींच्या समोर, तिथे समोर गाभारा आहे, तिथे बसून पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण, म्हणजे एक पूर्ण पाठ मी तिथे केला. पूर्ण वाचून काढलं ते स्वामी चरित्र सारामृत. तर खूप छान वाटलं तिथं, खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. पण जेव्हा मी घरी आले ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे वटवृक्ष झाडाचं पान, जिथे स्वामी बसत होते त्या वटवृक्ष झाडाचं पान आपल्या घरी आले, म्हणजे साक्षात स्वामी ह्या पानाच्या रूपात आपल्या घरी आलेत. हे तेव्हा मला घरी आल्यावर माझ्या डोक्यात आलं, तेव्हा मला ते सुचलं. मला अक्कलकोटमध्ये असताना काहीच कळालं नाही. मी त्या दर्शनाच्या ह्याच्यामध्येच होते, पण घरी आल्यावर मला लगेच ते क्लिक झालं की ह्या पानाच्या रूपात स्वामीच आपल्या घरात आलेले आहेत. आणि जे भक्त, स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा जे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी जात होते, तेव्हा स्वामी त्यांना काही ना काहीतरी प्रसादरूपी त्यांच्या हातामध्ये देतच होते. ते भले ते जळलेलं लाकूड असो किंवा फेकून मारलेले ते म्हणजे पायातले जोडवे असो, काही ना काही तर रूपात स्वामी त्यांना दर्शन प्रसादरूपी काही ना काहीतरी देतच होते. तर अशा प्रकारे स्वामींनी, साक्षात स्वामी ज्या वटवृक्ष झाडाखाली बसत होते त्या वटवृक्षाचं पान स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे स्वामींची केवढी मोठी कृपा आपल्यावर आहे ह्याची प्रचिती मला त्यावेळी आली. आणि तेव्हा मग ते पान, तोपर्यंत ते पान मी म्हणजे दिवसभरात ते थोडंफार सुकून गेलं ते पान. दुसऱ्या दिवशी पण मी ते तसंच ठेवलं, त्याला एखाद्या कागदामध्ये, कॅरीबॅगमध्ये मी गुंडाळलं नाही त्याला, तर त्यामुळे ते सुकून गेलं. आणि दुसऱ्या दिवशी मग मी लगेच त्याला फोटो फ्रेम लॅमिनेशन करून त्याला मागवलं आणि अशा प्रकारे मी त्याला मंदिरात ठेवलेलं आहे. त्या पानाला खूप मोठी प्रचिती आणि खूप मोठा अनुभव मला स्वामींनी दिलेला आहे. पहिल्याच दर्शनाच्या वेळी पहिलंच माझं दर्शन होतं स्वामींचं. ते दर्शन पण स्वामींनी खूप छान पद्धतीने घडवून आणलं आणि तिथे गेल्यावरही प्रसादरूपी स्वामींनी मला ती भेट दिली. तर खूप खूप छान वाटलं मला आणि स्वामींचा आशीर्वाद मिळाला. तर आपण मनातून श्रद्धा, भाव आणि विश्वास ठेवला ना स्वामीवर, तर स्वामी कशा ना कशा रूपाने आपल्या जवळ येतातच आणि आपल्यावर त्यांचा कृपा, आशीर्वाद ते ठेवतातच. तुम्हालाही स्वामींचे काही अनुभव आले असतील तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा. कसा वाटला माझा अनुभव नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.